नमस्कार. माझं नाव अथर्व नमस्ते. देशमुख. हो. आणि लेखिका सुलभा ब्रह्मनाळकर मॅडम यांची आपण त्यांच्या गोफ जन्मांतरीचे या पुस्तकावर मुलाखत घेत होतो. आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. मॅडम, थँक्यू, तुम्ही जॉईन झाला. आणि मॅडम, थँक्यू. आपण सुरुवातीला अ, उत्क्रांतीबद्दल बोललो, तर आता उत्क्रांती आणि माणूस या संदर्भात बोलू. तर म्हणजे माणसाचा मूळ स्वभाव किंवा वृत्ती कशी आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तुम्ही पुस्तकात थॉमस हॉब्स आणि रुसो या दोन विचारवंतांच्या विचारांबद्दल लिहिले आहे. त्यात हॉब्स यांचा असा विचार होता की माणूस हा मुळात दुष्ट आणि समाजाने आटोक्यात ठेवले अ, माणूस हा मुळात दुष्ट आहे आणि समाजाने आटोक्यात ठेवले नाही तर माणूस स्वार्थ साधण्याचेच काम करेल. आणि रुसो यांचे त्याच्या अगदी उलट, म्हणजे माणूस हा मुळात दुष्ट नाही, पण समाजात राहू लागल्यानंतर आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वेगळ्या व्यवस्थेमुळे तो दुष्टपणे वागू लागला, असे मत होते. तर म्हणजे हे दोन परस्पर विरोधी मत आहेत. तर यातली कुठली दुष्ट गोष्ट? नाही, स्वार्थी असं म्हणायचं असेल. स्वार्थी हा, असं दुष्ट नाही, किंवा दुष्ट. हा. हे तुमच्या पुस्तकात तुम्ही दुष्ट असंच उल्लेख केलाय. तर बरोबर. हा. हा, म्हणजे स्वार्थी म्हणू आपण. हा. हा. तर मुळात स्वार्थी आहे. तर हा. म्हणजे हॉब्स यांचं मत होतं की स्वार्थी आहे मुळात हा. माणूस. हा. आणि समाजात, म्हणजे समाजाने आटोक्यात ठेवलं नाही तर तो स्वार्थ हा. साधण्याचेच काम करेल. आणि रुसो यांचे याच्या उलट मत होते. उलट मध्ये बरोबर. तर यातली कुठली गोष्ट तुम्हाला जास्त पटते? हॉब्सचं असं मत आहे की माणूस हा माणूस प्राणीच आहे आजही. म्हणजे समाजानं जर आटोक्यात ठेवलं नाही तर इतर सजीव प्राण्यांसारखेच माणूस फक्त स्वार्थ साधण्याचीच कृती करेल. त्यामुळे त्याचा स्वार्थ आटोक्यात ठेवण्यासाठी हे कायदे कानून न्यायव्यवस्था एकूण समाज आवश्यक आहे. पण त्याचवेळी माणूस हा एक स्वतंत्र व्यक्ती पण आहे. त्यामुळे त्याला स्वतःच साधन संपत्ती जमवण्यासाठी त्याचं संरक्षण करण्यासाठी त्याला वाव दिला पाहिजे. तर डेव्हिड ह्यूम, माल्थस, ॲडम स्मिथ आणि चार्ल्स डार्विन हे हॉब्सचे वारसदार आहेत. रुसोचं मत वेगळं आहे. रुसोच्या मते माणूस प्राण्याची मर्यादा कधीच ओलांडली आहे. तर माणूस हा महामानव आहे असं त्याचं म्हणणं. म्हणजे जंगलात जेव्हा तो एकटा राहत होता तेव्हा माणूस निस्वार्थीपणेच राहत होता. आणि तो जेव्हा समूह करून राहायला लागला त्यामुळे समूहामुळं तो बिघडला. समूहामध्ये राहताना त्याला आपली इस्टेट जमवणं, त्याचं संरक्षण करणं ह्याची आवश्यकता वाटायला लागली. त्यामुळे रुसोच्या मते समाजाने माणसाला बिघडवलंय आणि त्यामुळे असमानता पसरते आणि सामाजिक अन्याय होतो असं रुसोला वाटत होतं. आता माझं मत काय आहे असं म्हटलं तर मला हॉब्सचे विचार पटतात. कारण किती म्हणलं तरी आपण आज उत्क्रांतीचाच बाळ आहे माणूस हे. आणि मला नाही वाटत की माणूस महामानव झालाय. कारण इतर पृथ्वीवरील सगळ्या सजीवांच्या रचना आणि प्रेरणा अशा उत्क्रांत झाल्या आहेत की ज्यामुळे तो सजीव जास्तीत जास्त जगेल आणि जास्तीत जास्त अपत्य जन्माला घालेल. आणि हे स्वार्थाशिवाय शक्य नाहीये. आणि निसर्गात आपल्याला कुठेही समानता दिसत नाही. सजातीयांमधली असमानता आणि स्वार्थ हाच उत्क्रांतीचा पाया आहे. परंतु आपण जेव्हा समूह करून राहतो तेव्हा या अनिर्बंध स्वार्थाला मर्यादा घालणं आवश्यक आहे. आणि ते काम समाज करतो. त्यामुळे समाज आपल्याला आवश्यक आहे माणसाला प्रगती करायची असेल तर. आणि रुसो म्हणतो तसं जर आपले पूर्वज जंगलात एकटे राहताना निस्वार्थीपणे राहत असतील तर ते जगूच शकले नसते. आणि आपण इथे चर्चा करायला तू आणि मी अस्तित्वातच आलो नसतो. त्यामुळे मला स्वतःला हॉब्स म्हणणं जास्त पटतं. आणि मॅडम, हे तुम्ही आता बोललाच आहात की पुढची पिढी निर्माण करणे आणि आपले जीन्स पुढे पास करणे हे जर उत्क्रांतीचे मुख्य सूत्र आहे, तर नैतिक मूल्यांची व्याख्या कशी करावी असं तुम्हाला वाटतं ते? ऍक्च्युली उत्क्रांतीचं सूत्र एकच आहे, जे टिकेल ते टिकेल. उत्क्रांतीला ध्येय नाही, उत्क्रांतीचा काही हेतू नाही.
ही काही जाणीवपूर्वक होणारी क्रिया नाहीच आहे. ही जैववैज्ञानिक अशी प्रोसेस आहे. म्युटेशन. त्यामुळं जे जीन्स पुढे जातात ते टिकणार, जे जाणार नाहीत ते टिकणार नाही. इतकं साधं आहे हे. आणि उत्क्रांती आणि नैतिक मूल्य यांचा काहीही संबंध नाही. मानवेतर निसर्गात नैतिक मूल्य नाहीयेत. कुठंच तुम्हाला प्राण्यात नैतिक मूल्य दिसणार नाहीत. माणूस जेव्हा समूह करून राहू लागला तेव्हा तो समूह एक बांधून ठेवण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी त्याला ह्या नैतिक मूल्यांची गरज भासली. म्हणजे समजा मला स्वतःच संरक्षण करायचंय, स्वतःच्या साधन संपत्तीचं संरक्षण करायचंय, तर मी इतरांच्या संरक्षण, इतरांच्या स्वातंत्र्यावर किंवा इतरांच्या साधन संपत्तीवर डल्ला मारता कामा नये. हे इतकं साधं आहे ते. म्हणजे मी जर हक्कांची अपेक्षा करते तर मला कर्तव्य पाळावीच लागतील. त्याबाबत कांटनं खूप छान सांगितलंय की जसं इतरांनी आपल्याशी वागावं असं आपल्याला वाटतं, तसं आपण इतरांशी वागलं पाहिजे. हा नैतिक मूल्याचा पाया आहे. आणि हे समाज जीवनासाठी ही माणसाच्या बुद्धीनं निर्माण केलेली व्यवस्था आहे. ही उत्क्रांतीचा त्याच्याशी काही संबंध आहे असं मला वाटत नाही. समाज स्वास्थ्यासाठी नैतिक मूल्य आवश्यक आहेत. आणि मॅडम आता म्हणजे हा. समाज जीवनाबद्दल इतर प्राण्यांची काही उदाहरणे तुम्ही देऊ शकाल का? हो हो हो, बरोबर. आपल्याशिवाय इतरही काही प्राणी सामाजिक आहेत. म्हणजे मुंग्या आहेत, मधमाशा आहेत, त्याही मोठे मोठे समूह करून राहतात. आणि त्यांचं आपल्याला फारच कौतुक वाटतं. कारण एकच राणी मुंगी अंडी घालते आणि बाकी सगळ्या कामकरी मुंग्या फक्त काम करतात. वेळप्रसंगी स्वतःचा जीव पण देतात आणि वारुळाचं रक्षण करतात. तर ही त्यांची कृती आपल्याला खूप निस्वार्थी वाटते. आणि म्हणून आपल्याला आपण फार स्वार्थी आहोत असं वाटतं. पण जर तसं नाहीये ते, आपण जर त्याच्या खोलात जरा जाऊन बघितलं तर ते सगळं वेगळं आहे. म्हणजे असं आहे की मुंग्या आणि मधमाशा म्हणजे इतर सामाजिक प्राणी यांची गुणसूत्र आणि लिंग ठरवणं याचं गणित खूप वेगळं आहे. म्हणजे माणसामध्ये स्त्री आणि पुरुषांच्यात समान 46 गुणसूत्र असतात, बरोबर. पण मुंग्या म्हणजे मादी मुंगी आणि नरमुंगी यांच्यामध्ये नरमुंगीमध्ये मादी मुंगीच्या निम्मी गुणसूत्र असतात फक्त. मादी मुंगी एकदाच समागम करते आणि शुक्राणू साठवून ठेवते. त्यानंतर ती सतत अंडी घालत असते. म्हणजे ते अंडी घालायचं मशीनच म्हणलं तर हरकत नाही. त्यातली बरीचशी अंडी साठवलेल्या शुक्राणूंनी फलित होतात. परंतु काही अंडी ही फलन न करताच टाकली जातात. जी अंडी फलित असतात त्यातनं मादी मुंगी निघते आणि जी अंडी फलन न झालेली असतात त्यातनं नरमुंगी निघते. त्यामुळे मादी मुंगीकडं आईकडनं आलेली 50% जनुक आणि वडिलांच्याकडनं आलेली सगळीच्या सगळी जनुक असतात. आणि नर मुंगीकडं फक्त आईकडनं आलेली 50% जनुक असतात. नर मुंगीला वाढील नसतातच. हे त्यांचं गणित इतकं वेगळं आहे. आता त्यांनी खूप स्पष्ट लिहिलंय त्याच्यात, पण समजा ते सोडून द्या. त्याचं उत्तर असं येतं की आई आणि म्हणजे मादी आई आणि तिची मुलगी किंवा मुलगा ह्यांच्यात 50% जनुक सामायिक असतात. जसं आपल्यात माणसात आहे की आई आणि मुलात 50% जनुक सामायिक आहेत, तसंच मादी राणी मुंगी आणि तिची मुलं यांच्यात 50% जनुक सामायिक आहेत. परंतु मुंग्यातल्या ज्या बहिणी बहिणी आहेत त्यांच्यात 75% जनुक सामायिक आहेत. कारण वडिलांकडनं आलेली 50% जनुक दोन्हीकडे आहेत आणि आईकडनं आलेली 50% जनुक, तेव्हा 75% जनुक त्यांच्यात सामायिक आहेत. माणसाच्या बहिणी बहिणीत 50% जनुक सामायिक असतात. त्यामुळे आपल्याला जे वाटतं ना की त्यांचं त्यांचं समाज जीवन हे जनुकांनी नियंत्रित केलंय. म्हणजे आपल्या मुलाचा सांभाळ करण्यापेक्षा बहिणीचा सांभाळ करणं हे जनुकीय दृष्ट्या स्वार्थ आहे. लक्षात येते का?
म्हणजे आपल्या मुलाचा सांभाळ करण्यामध्ये 50% जनुक सांभाळणार, पण बहिणीचा सांभाळ केला तर 75 जनुक आपली सांभाळली जातात. आणि उत्क्रांतीचं एकक हे जनुक आहे, सजीव नाहीये, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. त्यामुळे ह्या इतर प्राण्यांचं समूह जीवन हे जनुकांनी नियंत्रित केलंय आणि माणसाचं समूह जीवन हे मेंदूने नियंत्रित केलंय. म्हणून आपल्याला हे सगळे नैतिक मूल्य, कायदे, कानून, कोर्ट सगळं लागतं. मुंग्यांना लागत नाही. पण मजा मजा आहे. आणि म्हणजे आता तुम्ही बोललाच आहात त्याबद्दल, पण तरी ज्याचा उल्लेख तुम्ही आता केला की आज जगात लग्न संस्था, शिक्षण हा. संस्था, हो. आर्थिक व्यवस्था, हो. अशा ज्या व्यवस्था निर्माण झाल्या आहेत हो. त्यांचा उत्क्रांतीच्या संदर्भात कसा अर्थ लावता येईल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तुम्ही म्हणालात की माणूस मेंदूचा वापर करतो या संदर्भात हो. जास्ती. हो. ऍक्च्युली या समाज व्यवस्था ज्या आहेत, कायदे कानून किंवा तुम्ही काय म्हणला शिक्षण संस्था, लग्न संस्था, याचा पुन्हा उत्क्रांतीशी संबंध नाही. हे कुठे इतर प्राण्यांच्यात दिसतं आपल्याला ना. तर आपण हे मेंदूने समाज जीवन सुरळीत चालण्यासाठी आपण हे सगळं निर्माण केलंय. त्याचा ऍक्च्युली उत्क्रांतीशी काही संबंध नाही. पण एक आहे की मानवी मेंदू हाही पुन्हा उत्क्रांतीचंच बाळ आहे. त्यामुळे त्या अर्थाने आपल्याला उत्क्रांतीशी संबंध लावता येईल. जे समजा समाज जीवन सुरळीत चाललं तर आपली अधिकाधिक जनुकं पुढच्या काळात जातील. त्यामुळे उत्क्रांतीत हे निवडलंही गेलेलं आहे. त्यामुळे अशा अर्थाने आपण संबंध लावू शकतो. पण हे मानवी मेंदूचं निर्मिती आहे ही सगळी. आणि म्हणजे या व्यवस्था उत्क्रांतीच्या ओघात माणसात झालेल्या ज्या सहज प्रवृत्ती आहेत निर्माण झालेल्या हम्म. त्यानुसारच आहेत की नाहीच, म्हणजे तुम्हाला नाहीच, म्हणजे काय हा. वाटतं या संदर्भात? माणसाचं समाज जीवन हे सहज प्रवृत्तीनुसार आहे असं तुम्हाला म्हणत असं हो वाटतंय का? असं हो. ऍक्च्युली माणूस जन्माला येतो तेव्हा तो स्वतंत्र जीव म्हणूनच जन्माला येतो. त्यामुळे स्वतंत्र जीव म्हणून जगायचं असेल तर स्पर्धा अटळ आहे. आणि स्पर्धा सजातीयांच्या बरोबर जर आपल्याला सजातीयांच्यावर कुरघोडी करायची असेल तर आपल्याला हेवा, मत्सर, क्रौर्य, हिंसा, कृतज्ञता ह्या सगळ्या वृत्ती आवश्यक ठरतात. बरोबर. जन्माला आल्यानंतर माणूस हा पुन्हा समाजाचा एक अविभाज्य घटक होतो. आणि अशा समाजाचा अविभाज्य घटक म्हणून जगताना ह्या वृत्ती आपल्याला तोट्याच्या ठरतात. अशा वेळी दया, क्षमा, त्याग, मदत किंवा सहकार्य, कृतज्ञता हे सगळे वृत्ती, ज्याला गुण आणि दोष असं मी म्हणत नाही, ह्या सगळ्या वृत्ती आपल्याला फायद्याच्या ठरतात. म्हणजे माणसाचा खरा खोडा हे असं त्याचं दुहेरी व्यक्तिमत्व हेच आहे. म्हणजे एका बाजूला स्वतंत्र जीव म्हणून आपण जन्माला येतो आणि ऍट द सेम टाइम आपल्याला समूहाचा एक अविभाज्य घटक म्हणून राहावं लागतं. आणि हा माणसाचा ऍक्च्युली खोड आहे. त्यामुळं समाज जीवन हे सहज प्रवृत्ती नुसार आहे असं म्हणजे जनुकीय दृष्ट्या सहज नाहीये, पण मेंदूच्या दृष्टीनं सहज आहे. दोन सत्ता केंद्र झालीत माणसाच्या बाबतीत. जनुकीय सत्ता केंद्र एक आहे आणि मेंदू हे एक सत्ता केंद्र आहे. त्यामुळे हे सगळं निर्माण झालंय. हो, पण मेंदू हा आपण म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना की उत्क्रांतीचाच भाग आहे. उत्क्रांतीचाच भाग आहे. बरोबर. पण तरी इतर प्राण्यात नाही असं आपलं समूह जीवन आहे. मेंदू एवढा प्रगत इतर प्राण्यात नाहीये. मॅडम. म्हणजे थोडक्यात काय माणसानंच माणसाला माणसाळवलं आहे. असं म्हणायला हरकत नाही. आणि मॅडम, उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार माणसांच्या किंवा इतर सजीवांच्याही आयुष्याला काय अर्थ आहे असं तुम्हाला वाटतं? क्रांतीच्या इतर बर म्हणजे उत्क्रांती आपण सगळी समजून घेतली. उत्क्रांतीला काही ध्येय नाहीये. बरोबर. म्हणजे माणूस जन्माला घालणं असा काही उद्देश ठेवून काही उत्क्रांती झालेली नाहीये. त्यामुळे आपण असं समजायला नको की आपल्या जन्मासाठीच जणू काही हे सगळं जग चाललंय, असं काही नाहीये. हे सगळी उत्क्रांती समजून घेतली की
थोडं नर्व्हसनेस येणं अपरिहार्य आहे. की आपल्या जगण्याला काय अर्थ आहे असं वाटणं अगदी सहज शक्य आहे. पण वैश्विक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं, बाहेरून बघितलं, तर माणसाच्या काय किंवा इतर सजीवांच्या काय, ह्या जगण्याला तसा काही अर्थ नाहीये. पण म्हणून मग काय आपण सगळ्यांनी सामूहिक आत्महत्या करायची आहे का? म्हणजे वैश्विक दृष्टिकोनानं भले आपल्या जीवनाला अर्थ नसू दे, पण माझ्या स्वतःच्या दृष्टिकोनातून माझ्या जीवनाला अर्थ आहेच की. म्हणजे मला जे अवकाशाचा आणि काळाचा एक छोटासा तुकडा मिळालाय, तो तुकडा भरभरून जगणं, जगणं समजून घेणं, ह्यात माझ्या दृष्टीने अर्थ आहेच की. म्हणजे माझ्या आयुष्यात माझी ध्येय आहेत, माझी स्वप्न आहेत, बरोबर. माझ्या संवेदना आहेत, माझ्या क्षमता आहेत, माझ्या कल्पना आहेत, माझ्या भावना आहेत, माझं ज्ञान आहे. या सगळ्याला माझ्या दृष्टीनं माझ्यापुरता भरपूर अर्थ आहे. त्यामुळे जीवनाला अर्थ नसला तरी जीवनात अर्थ आहे. असं मला वाटतं. आणि हा अर्थ आपल्याला ज्याचा त्यांना द्यायचा आहे, नाही का? आणि मॅडम तुम्ही आता बोललात की म्हणजे माणसं आत्महत्या का म्हणजे का करत असावेत असं, म्हणजे आपण काही उत्क्रांतीच्या तत्वानुसार तर ते थोडं त्याच्या कॉन्ट्राडिक्शन मध्ये आहे ना, काय तर या आता, संदर्भात काही सांगू शकाल? हा खरं सायकॅट्रिस्टच्या ह्याच्यात येणारा प्रश्न आहे, मनाच्या संदर्भात येणारा प्रश्न आहे. जेव्हा कदाचित सुखापेक्षा दुःख जास्त होत असेल, आता आपल्या आयुष्यात काही अर्थ नाही किंवा दुःखच आहे असं वाटत असेल, तेव्हा माणूस आयुष्य संपवण्याचा विचार करू शकत असेल. असं म्हणतात की हत्ती वगैरे सुद्धा आत्महत्या करतात, म्हणजे काही प्रगत जीव आत्महत्या करतात. याला म्हणजे आपल्या मेंदूमध्येच त्याचं काही कारण आहे. जेव्हा आपल्याला सुखापेक्षा दुःख जास्त आहे असं वाटत असेल, तेव्हा माणूस आत्महत्या करू शकेल. पण उत्क्रांतीच्या तत्वानुसार तर ते ते विरोधी आहे म्हणजे तर. हो, खूप उत्क्रांतीपेक्षा न माणूस फार वेगळा वागतो इतर सजीवांपेक्षा. म्हणजे किंबहुना अधिमानवापेक्षा सुद्धा आजचा माणूस हा फार वेगळा आहे. म्हणजे असं काही वेळेला वाटतं की आपण हा उत्क्रांतीच्या खेळातनं बाहेरच पडलोय की काय. आपण जर म्हणजे अधिमानवाचा विचार केला तर अधिमानवापेक्षा आजच्या माणसाचं शरीर, मन, बुद्धीत काही फार फरक पडला असेल असं मला वाटत नाही. परंतु माणसाला जेव्हा भाषेची देणगी मिळाली, जेव्हा आपण एकमेकांशी संवाद करू लागलो, तेव्हा माणसानं अफाट शोध लावले. माणसाच्या एक मेंदू राहिला नाही, हा एकत्रित मेंदूतनं सगळे शोध लावले आणि ज्याचा आपण आज सगळेजण उपभोग घेतो. आपल्या सोयी सुविधा सुख त्यांनी खूप वाढली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मी माणसाचा एकत्रित मेंदू म्हणते, म्हणजे की तू आणि मी विमान बांधून ह्या खंडातून त्या खंडात जाणार नाही, पण माणसानं विमान तयार केलंय, बरोबर. म्हणजे आपण चंद्रावर जाणार नाही, पण माणूस चंद्रावर जाऊ शकतो. त्यामुळे ही जी एकत्रित मेंदूची जी एकत्रित झालेली आहे बुद्धी, त्यामुळे माणसानं आठवण्याची क्षमता. कमालीची प्रगती केली आहे, कमालीची प्रगती केली आहे. म्हणजे आदिमानवाला फक्त स्वतःच्या मेंदूवरतीच अवलंबून राहायला लागत होतं. त्याला स्वतःचं संरक्षण स्वतःला करायला लागत होतं, बरोबर. स्वतःचं अन्न रोज स्वतःला मिळवायला लागत होतं, स्वतःचा जोडीदार शोधायला लागत होता, स्वतःच्या अपत्याचं संगोपन करायला लागत होतं. आणि या सगळ्यासाठी फक्त त्याचा स्वतःचा एकटा मेंदू त्याच्याजवळ होता. पण आज आपण सगळं आउटसोर्स केलंय. पक्क घर बांधून बाहेर कायदे कानून करून आपण सुरक्षित राहतो. जगातले सर्व उत्कृष्ट चविष्ट पदार्थ ताटात घालून आपल्यासमोर ऐते येतात. म्हणजे आपण आज वाहनातनं ह्या खंडातून त्या खंडात जाऊ शकतो, खूप अनुभव घेऊ शकतो. ते सगळं आपण आउटसोर्स. आजारी पडलो तर आपण औषधोपचार करू शकतो. अगदी एखादा अवयव काम करायचा झाला तरी आपण अवयवरोपण करू शकतो. इवन प्रजननाबाबत सुद्धा आपण आपल्या ताब्यात प्रजनन सुद्धा आपण आपल्या ताब्यात घेतलंय. त्यामुळे अधिमानवापेक्षा आपलं जीवनशैली ही खूप वेगळी झाली आहे. पण म्हणून आपण उत्क्रांतीच्या खेळातून बाहेर पडलोय असं म्हणता येणार नाही.
कारण आपल्याला आजही आदिमानवासारखं जन्मालाच यावं लागतं. बरोबर. आपल्या शरीरातल्या सगळ्या यंत्रणा गुणसूत्रानुसारच चालतात. बरोबर. आज ना उद्या आपल्याला मरावं हे लागणारच आहे. शेवटी आपली जी गुणसूत्र पुढच्या काळात जाणार आहेत तीच टिकणार आहेत. सजीव नष्टच होणार आहे. गुणसूत्रच टिकणार आहेत आणि त्या गुणसूत्रांना पुन्हा उत्क्रांतीचेच नियम लागणार आहेत. त्यामुळे आपण कितीही म्हटलं तरी या खेळातून बाहेर नाही पडलेलो. उत्क्रांती आजही आपल्याला लागू आहे. म्हणजे सजीव टिकत नाही, गुणसूत्र टिकतात. हे उत्क्रांतीचं एक मुख्य सूत्र आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. उत्क्रांतीत सजीव दुय्यम आहे, गुणसूत्र प्राथमिक आहेत आणि आपण फक्त वाहक आहोत. इथं मी रिचर्ड डॉकिन्स एक अतिशय सुंदर वाक्य सांगते. वी आर सर्व्हायवल मशीन्स, रोबो व्हेइकल्स, ब्लाइंडली प्रोग्राम्ड टू प्रिझर्व द मोस्ट सेल्फिश मॉलिक्यूल जीन्स. हे मला वाटतं सेल्फी जिन मध्ये की ब्लाइंड वॉचमेकर मध्ये मला वाटतं हे वाक्य. हे आहे. पण हे मला अतिशय, मी सगळं वाचलं ना आपण, की आपण इथंच येतो आणि पुन्हा आपल्याला आपल्या जीवनाला स्वतःलाच अर्थ द्यावा लागतो. म्हणजे आपण फक्त वाहक आहोत. पण हे सगळं समजून घ्यायला याची खूप मदत होते. जे माणूस असा का वागतो, सजीव सृष्टी अशी का आहे, हे सगळं समजून घ्यायला फार मजा येते. पण अशा काही गोष्टी असतील ज्या आपल्याला समजणारच नाहीत. आपला मेंदू तेवढा प्रगत नाहीये किंवा हो, खूप गोष्टी अशा आहेत जे आपल्याला समजलं. कारण आपला मेंदू हा आपल्याला जगण्यासाठी तयार करण्यापुरताच झालाय. त्यामुळे अत्यंत सूक्ष्म गोष्टी आपल्याला कळत नाहीत किंवा अगदी लांबच्या गोष्टी कळत नाहीत, कारण आपल्याला जगण्यासाठी ती आवश्यकच नाहीयेत. त्यामुळे उत्क्रांतीत या गोष्टी निवडलेल्याच गेलेल्या नाहीत. उत्क्रांतीत तुम्हाला जगण्यापुरतं जे लागतं त्यासाठीच आपला मेंदू तयार झालाय. ते माणसाचा जन्म काही जगाचा सगळा अर्थ लावण्यासाठी झालेलाच नाही येतच. आपण प्रयत्न करायचा, कारण त्यात आपल्याला आनंद मिळतो म्हणून. हो. जेवढं शक्य आहे तेवढं ज्ञान घेत राहणं. ज्ञानात खूप शांती आहे, एवढं मात्र मी सांगते, की समजून घेतलं तर मजा आहे. हो. ओके. हो मॅडम, थँक्यू. तुम्ही मुलाखत दिली आणि हो, मला वाटतं मुलाखत खूप चांगली झाली. मॅडमची या पुस्तक विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तर ज्यांना इंटरेस्ट आहे ते चेक करू शकता. थँक्यू मॅडम. थँक्यू.